आपल्याला आपले संपूर्ण ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आपल्या बदले आमचे टीम मेंबर्स ज्ञानेश्वर हेडू महात्रे आपण तर मिलिंद नारायण पाटील सचिन आत्माराम ठाकूर प्रल्हाद शंकर ठाकूर सुभाष रामचंद्र ठाकूर काळूराम जगन्नाथ पाटील राजाराम पाटील त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. तसेच आपण काळूराम जगन्नाथ पाटील संतोष. चला मॅच सुरू करायचे. सामना सुरू होतोय सेमीफायनलची मॅच. पहिला चेंडू वेल लेप केलाय. पंच वाईटची खून करतात. अवांतवाने खातं उघडलं जात आहे. तसेच आपण तर संतोष दास म्हात्रे आपला प्रल्हाद शालिक पाटील ज्ञानेश्वर सदाशिव पाटील संतोष आत्माराम ठाकूर. शॉर्ट आपल्याचा चेंडूचा पूल करायचा होता. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. निलेश आपण तर जगन्नाथ पाटील असतील नितीन जयवंत पाटील असतील आपण कृष्णा बालकृष्ण गणपत पाटील असतील अरुण सदाशिव पाटील असतील. ओ उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. सेफ शॉट आहे का बघायचं आहे. आणि नो मॅन लँड्समध्ये चेंडू पडतोय. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या धावफलकाती 3 आपण पाहू शकता. 3 धावा धावफलकाती लागल्या आहेत. तसेच विजय रामचंद्र ठाकूर विजय रतन पाटील असतील साई पद्मन म्हात्रे असतील रवी भीमराव पाटील तसेच आनंद गौतम भोईर गोरखनाथ पाटील या सर्वांना आपण धन्यवाद देऊ. त्यांची मेहनत आता कुठेतरी यशस्वी होताना दिसते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला. ओ यष्ट्या उद्ध्वस्त परफेक्ट यॉर्कर चेंडू बॅटर बाद. यश मिळालं आपण होतं गोलंदाज सुधीर काळनला. पायचा रुपेशच्या स्वरूपात रुपेश पाटील बाद झालाय. मोठ्या आशा होत्या पण त्या आशा पल्लवित करत आपण तर चांगली कामगिरी करत नाही. निराशा करतोय. पायचा नवीन बॅटर तो अष्टपैलू खेळू ज्ञानेश्वर बघा स्वतःला प्रमोट करतात. आता करणं गरजेचं आहे. कारण धावा पाहिजेत. या संघाने 55 केले आहेत आणि त्या करण्यापासून रोखलं तर 56. म्हणजे ह्या संघाची बॅटिंग खूप चांगली. किशोरने चांगली बॅटिंग केली होती. किशोरने एक षटकार मारला उपयुक्त चौकार वाचवला. तिथून मात्र कमबॅक झालं. उमेशने चांगली बॅटिंग केली होती. आज ओव्हरऑल परफॉर्मन्स बघितला ना त्या हेडूने 40+ संघाचा खूप चांगला आला आहे. ग्राउंडिंग आपण तर क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं आहे. तर गोपीनाथ दादा खरबे आले. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नेहमी त्यांचं गावात कोणताही कार्यक्रम असतो त्यांचं सहकार्य असतं आणि त्यांचं देखील व्यासपीठावर आगमन होतं. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नितीनने चांगलं क्षेत्ररक्षण केलं स्क्वेअर लेगला. काय मॅच झाली. प्रेक्षणीय मॅच बघायला मिळाली. कोणी जिंको कोणी हरो फक्त क्रिकेटचा विजय झाला. मी तर म्हणे आदर्श चषकाचा विजय झाला आहे. सुधीर कालन आमचे खरण कळण्याचे काका चांगली गोलंदाजी करतायत. के देखील सतरंगी ट्रॉफीमध्ये आपण तर समालोचन करतायत. सुधीर पुणे गोलंदाजी मार्कवर स्टॅकला ज्ञानेश्वरला आपण पाहू शकता. हो पहिलाच चेंडू यायच्या आधी खेळल्या डॉट चेंडूची समाप्ती ते. धावसंख्या 1 बॅटर बाद 3 धावा करणं गरजेचं आहे. स्वर्गीय आपण तर स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान जनमन मोठी दिसे 40+ संघाला धावा करणं गरजेचं आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. ओ चांगला चेंडू इथे कदाचित विकेट मिळाला असता. चांगली गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अंतिम चेंडू धावा येत नाही. दबाव बघायला मिळतो. ज्ञानेश्वरने स्वतःला प्रमोट केलंय पण कुठेतरी दबावाखाली तो बॅटिंग करतोय. मी तर म्हणेल दबाव बाजूला सारून तुम्ही चांगला खेळ करा. उडवलाय उंच गेलाय. चेंडू नोमॅन लाईन्स मध्ये पडतो. 1 धाव कंप्लीट केली. 2 होत आहेत का पाहायचंय. 2 झाले आहेत. बघा चेंडू टर्न झाला होता. मगाशी देखील असाच टर्न चेंडू झाला होता. तिथे चौकार गेला होता. धावसंख्या धावफलकात पहिल्या षटकामध्ये एक वाजवी षटक संपलं. इथे आपण तर सुधीर काळंचं धावा दिल्या फक्त आणि फक्त 5. जर गोलंदाजी आवडली तर टाळ्या होते सुधीरसाठी. जबरदस्त गोलंदाजी. काय परफॉर्मन्स दिला बघा ना. पॉवर प्लेमध्ये आपण म्हणतो ना पॉवर पॅक बॅटिंग केली तसे मी तर म्हणेल पॉवर पॅक गोलंदाजी केली. जबरदस्त मोठे फटके मारू दिले नाही. ज्ञानेश्वरसारखा बॅटर असता पण आता इथून 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. दीपकला आणि आता ज्ञानेश्वरला प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करणं गरजेचं आहे. 40 ते 45 धावा करायचं असेल तर. कारण की हेडूटने 40+ संघाकडे बॅटिंग खूप चांगली आहे. किशोर आहे उमेश आहे नितीन आहे. हे 3 त्यांचे खूप स्ट्रायकर बॅटर आहेत चांगले. बघा नितीन पाटील आपल्या सुपुत्राला देखील घेऊन आले. लकी सुपुत्र आहे त्यांचं.
3 चेंडू 3 षटकार नेहमी मारतो नितीन. 6 चेंडू 6 षटकार मारले, 2 पैठणी देखील त्याला मिळाले होते. ओ खेचलाय, लपेटलाय चेंडूला, वाईड इस लॉंग ऑन सीमारच्या बाहेर, षटकार. विश्वास दर्शवला, पण पहिल्याच चेंडूवरती त्याला आसमान दाखवलाय. धावसंख्या वेगाने वाढते. 11 धावा, 11 धावा. विश्वास पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा करतो. स्ट्राईक केला दीपक पाटील, षटकाराने आगाज केलंय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू बॅकफुट गेलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, गुड कॅच. डीप कव्हर पॉइंटला खूप चांगला झेल पकडला जातोय. बॅटर बाद होतोय सुधीर, चांगला झेल घेतला. जणू काही क्षेत्ररक्षक लावला होता, फटका खूप चांगला होता. तिथे झेल सुटला असता कदाचित चौकार गेला असता. लगेच षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय सुधीरने. बॅटर बाद होतोय. विकेट मिळाला सुधीरने, त्याला विश्वास दिलाय मी तर म्हणेन. नवीन बॅटर तो विकास येतोय. 2 बॅटर बाद 11. फटका चांगला होता जगदीश पाटील यावेळेला डिपिश कव्हरला. जबरदस्त मॅच सुरू आहे. दीपकने षटकार मारला, पण फटका खूप चांगला होता मी तर म्हणेल. डीप कव्हर पॉइंट रिझनला क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. चांगला झेल पकडला गेला सुधीरच्या माध्यमातून. सुधीरने हा झेल पकडून विश्वासला मी तर म्हणजे विश्वास दिलाय. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. 11 धावसंख्येत दुसरा बॅटर बाद. आता विकास आलाय. विकासला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे इथून. 2 देवकर बंधू आता मैदानावर आहेत. आता भागीदारी करावी लागणार आहे. भागीदारी फार महत्वाची. विश्वास राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. हो, चांगला चेंडू. यावेळेला अपील केलं जात आहे. 1 बाउन्सने चेंडू गेलाय. अपील करू शकता तुम्ही. दिलीप पाटील तेच अपील करतायत. त्यांना माहिती आहे की अपील केला तर कदाचित विकेट, पण अपील करणं गरजेचं आहे. तुम्ही प्रत्येक चेंडूवर अपील करू शकता. हा तुमचा गुणधर्म आहे. चांगलं कमबॅक बघायला मिळतं. षटकार आल्यानंतर बघा विश्वासला विश्वास मिळालाय. राईट आर्म ओव्हर द मारा करतो. स्ट्राईकला विकास देवकर, नो स्ट्राईकला ज्ञानेश्वर देवकर. त्याला प्रमोट केलंय, पण आता तो नो स्ट्राईकला आहे. षटकारांच्या धावा येत नाहीत. डॉट चेंडू जात आहेत. अजून एक चेंज ऑफ पेस. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय मी तर म्हणे. ह्यावेळेला ज्ञानेश्वरने जाऊन बातचीत करणं फार गरजेचं आहे की कशा प्रकारे तो खेळतोय. ऑफ स्टंपचा चेंडू होता हा. त्याला आपण तर बॅकफुट गेलं तर तुम्ही स्क्वेअर कट करू शकता, कारण चेंज ऑफ पेस होता. या अशा चेंडूला तुम्ही आडव्या बॅटने खेळू शकत नाहीये. तो डॉटच जाईल. विश्वास चांगली गोलंदाजी करतोय. डॉन्सिंग डाऊनच्या माध्यमातून मिडावून चेंडू आलाय लॉंग ऑनला. 2 धावा इथून कंप्लीट होत का पाहायचं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ज्ञानेश्वर रिक्स घेतोय बघा. धावसंख्या 2 ने वाढते. 13 धावा. 13 धावा धावफलकाती लागल्या. सेमीफायनलची मॅच हेडूटने 40+ विपक्ष आपण तर कैलास तसे स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान जय हनुमान मोठी देसाई संघ बॅटिंग करतोय. नाणेफेकी गमावल्यानंतर नित्यने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. विश्वास गोलंदाजी मार्क. षटकारानंतर काय कमबॅक बघायला मिळालंय. स्ट्राईकला विकास. ओ उंच गेलाय. जेलची शक्यता आहे. किशोर आलाय. चूक होणार नाही. बॅटर बाद. नाही, किशोरचं कौतुक करेल बघा ना. आधी सीमेरेषावरनं मला वाटतं 7 ते 8 पावलं तो पुढे होता, त्यामुळे त्याला अंदाज आला की चेंडू कुठे येईल आणि बॅटर बाद होता. विकास बाद झालाय. या षटकात 2 गडी बाद केलेत. छगन पाटील येतोय. धावा करणं गरजेचं आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. षटकार आला. दीपकने काय सुरुवात केली होती, पण त्यानंतर दीपक बाद झाला आणि धावा थांबल्या आहेत. धावा करणं गरजेचं आहे. तुमच्या गोलंदाजाला तुम्हाला पुरेसा आपण आता आत्मविश्वास मिळाला पाहिजे की आपण इथून सामना जिंकू शकतो. त्यासाठी तुम्ही धावा करा मी तर म्हणेल. धावा केल्याच नाही तर मग तुमचे गोलंदाज काय करणार, लढणार कसे तुम्ही. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या 13. उमेश आला जास्त. उमेशने मगाशी गोल्डन फुलटॉस टाकला, त्याच्यावर विकेट मिळाली आणि जुळडोंबरी संघ पराभूत झाला. बघा 1-1 2-2 धावेला किती महत्त्व असतं. किशोरनी लॉंग ऑनला खूप चांगला झेल घेतलाय. आता ज्ञानेश्वरला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आता 2 अष्टपैलू खेळाडू मैदानात आहेत, त्यांना मात्र चांगली बॅटिंग करावीच लागणार इथून. छगन नॉन स्ट्राईकला आहे. उमेश पाटील गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्मर आहेत. वैयक्तिक पहिलं संघात 30 षटक घेऊन आलाय उमेश.
तो ज्ञानेश्वर. ओ खेचलाय, झेलची शक्यता आहे. गुड कॅच. जणू काय किशोरला माहित होतं की मी तिथे थांबणार आहे, मला झेल येणार आहे. बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट मिळवली उमेशनी. बाद झाला, विकास बाद झाला. आता एक अष्टपैलू खेळाडू बाद झाला, तो म्हणजे आपण तो ज्ञानेश्वर. नवीन बॅटर तो जयदास देवकर आलाय. अजून एक देवकर येतोय. नाही कुठेतरी आता धावा थांबल्या आहेत, धावा येत नाहीयेत. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. पहिल्या षटकात जबरदस्त गोलंदाजी सुधीरच्या मध्ये 3 धावा, नंतर आल्या धावा आपण तर 5 आलेल्या पहिल्या षटकात, आणि नंतर धावा आल्या आपण तर 8-13 झाल्या आहेत. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी. अजूनही काही बिघडलं नाही. इथून मात्र जर 2-3 षटकार लागले, चौकार लागले तर मजा येईल मॅचमध्ये. 30 ते 35 धाव झाले तर मजा येईल. फाईट बॅक करू शकता तुम्ही. उमेश लेफ्ट हँड ओव्हर द मार पूल केला. यावेळेला चेंडू चालला मिड विकेट रिजन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा होत आहेत का पाहायचा. छगन पाटील वेगाने धावतायत. फेकी चांगली आली, कॅरी होत नाही चेंडू. धाव संख्या आपण 15. फुलटॉस होता. 95ची खूण करतायत इथे. 1+ आपण 2+1 मिळतोय, म्हणजे येणारा चेंडू फ्रीट. पंचांनी आपण इथं रिव्ह्यू घेतलाय बघा. हाईट फॅक्टर चेक करायचंय. नो चेंडू आहे, म्हणजे येणारा चेंडू फिट. एकूण धावा मिळाल्या 3 धावा झाल्यात. धावफलक मला भावेश पाटील सांगतायत. 18 धावा झाल्यात. आता पाहायचं इथून काय केलं जात आहे. जयदास षटकार चौकार लावतोय का. ज्या धावा थांबल्या त्या धावा आता येत आहेत. उमेश ओ चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. मिड विकेटला चेंडू चालला. एक धाव कंप्लीट केले ते. 2 होत आहेत का पाहायचंय. सहजतेने 2 झाले आहेत. धाव संख्या धावफलकाती 20 धावा. छगन पाटील बघा तिसरी घ्यायला तयार आहेत. एक मिनिट किशोर. बॉल 3 झाले किशोर. 3 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी करतोय उमेश. उमेश तुझ्या दास फुलटॉस उंच गेलाय. किशोर पुन्हा एकदा आलाय. तिसरी कॅच घेतो का पाहायचंय. ड्रॉप नाही, कुठेतरी अंदाज चुकला. ज्यांची ॲक्शन होती ना ती बदलली त्यांनी. मी तर म्हणेल ज्या ॲक्शननी पहिला झेल घेतला त्याच ॲक्शननी झेल घ्यायला पाहिजे होतं. कदाचित ऑस्ट्रेलिया साईडने ते घ्यायला गेले. धावसंख्या धावफलक त्यामुळे पाहू शकताय मला 22 धावा. अजूनही चेंडू बाकी. त्या षटकातील विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी. फुलटॉस ऑन साईड लाडव्या बॅटने खेचलाय. चेंडू चाललाय डाऊन दी ग्राउंड. डीप स्क्वेअरला ग्रेजमध्ये 2 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड थ्रो. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 24. नितीन पाटीलचे काय फोरआर्म्स किती स्ट्रॉंग आहेत बघा ना. शोल्डर किती स्ट्रॉंग आहेत. काय फेकतायत ते. 24 धावा झाल्या आहेत. जयदास देवकर लढतोय मैदानावर, धावा करतोय. छगन पाटीलला स्ट्राईक एकही चेंडू आली नाही, पण ते दमलेत धावून धावून. अंतिम चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतो उमेश. हा चेंडू फार महत्वाचा आहे. फुलटॉस टर्न केलाय. झेलची शक्यता आहे. अंदाज चुकला. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. मच निडेड चौकार. घेऊन जायचं. पाणी घेऊन जा. पाणी घेऊन जा. पाणी बघा घेऊन जा. कधी पाहिजे तेव्हा नाही जाऊ शकता. खेळाडूने पाणी मागितलं तर जाऊ शकता. नाही त्याच्यातनं पाणी पण दिलं तर मेसेज दिला तर. कारण ही मॅचच तशी सिच्युएशनला आहे. तुला जरी आपण किती सांगितलं जाऊ नका तरी पण खेळाडू थांबणार नाही आहेत, जाणार. या षटकात धावाले तब्बल आम्हाला माहिती देतात आपण बघितले तर आमचे गुणलेखक
भावेश माहिती आहे तब्बल 15 धावा आल्यात म्हणजे 28 झाल्यात. आता इथून जर मोठे फटके आले तर आपण तर मॅचमध्ये मजा येईल. विचार केला जातोय नितीनचा वापर केला जातो का पाहायचा. नितीनच येतोय. 2 षटकात धावा होत्या फक्त आणि फक्त आपण बोलले तर 13 या षटकात आल्या 15-28 झाल्यात आणि इथून आता जर आल्या धावा थोड्याफार तर मजा येईल. ज्ञानेश्वर म्हात्रे बघा आता रिलॅक्स बसलेत कारण त्यांना माहिती आहे आपण अंतिम टप्प्यात येत चाललोय. आणि कोणतेही काम करताना ज्ञानेश्वर म्हात्रे तुम्हाला जेव्हा समाधान मिळतो ना तो आनंद वेगळा असतो. समाधान प्रल्हाद भाऊ तुम्हाला कधी विकत मिळणार नाही. तो तुम्हाला तुमच्यातनं निर्माण करतो, तुमच्या स्वभावातने निर्माण करत असतो, तुमच्या एकजुटीने निर्माण करत असतो आणि तो निर्माण केला आहे. विजय ठाकूरला धन्यवाद. विजय धन्यवाद. मला वाटतं तो एपेसा त्यांना दिलाय वाटतं ना. आहेत मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. हाइट कम फाइट ज़्यादा ना वक्त बडा ना कद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. आणि विजय बघा मुसीबतच्या वेळी थांबलेत. नाही पर्सनॅलिटी खूप चांगली आहे त्यांची. असो काम करतात त्याला महत्त्व आहे. क्या बात आहे. 28 धावा. गोलंदाजी मार्कवर नितीन येतोय. स्ट्राईकेनला छगन पाटील आता पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. फुल टॉस होता यावेळेला ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. पंच वाईटची खूण करतायत. अवंत धावेने भर धावसंख्या धाव प्रकारती 29 धावा. नाही वाईटला रिव्ह्यू आहे का पंचांनी घेतलंय का फिल्डरनी. मग वाईटला रिव्ह्यू नाहीये. पंचांना वाटलं तर ते घेऊ शकतात. 29 धावा. सकाळपासून आम्ही सूचना करतोयच. नितीन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होता. स्ट्राईकला छगनला आपण पाहू शकता. छगन पाटील प्रचंड गुणवत्ता आहे. हो चांगला चेंडू खोल टप्प्याचा एक धाव कंप्लीट केली आहे. स्ट्राईक आली आपण आता जयदासकडे. 30 धावा झाल्यात. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पाच चेंडूचा खेळ बाकी 30 धावा झाल्यात. जयदास देवकर चांगली बॅटिंग करतोय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. किशोर आपण तर लॉंग ऑनला येत आहेत. मिड विकेटला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. डीप स्कोअर लेगला क्षेत्ररक्षण पाहू शकता. वाईडिश लॉंगरला क्षेत्ररक्षण तैनात केलंय. फुल टॉस होता स्वीप करायचा होता यावेळेला फायदा उचलत नाहीये. 31 धावा. क्रिकेटमध्ये ना खराब चेंडूवरती कधी कधी विकेट मिळत नाहीये पण त्याच्याकडे तर विकेट मिळत पण कधी कधी मिळते देखील. आणि चांगल्या चेंडूवरती षटकार चौकार होतोय. सायकल छगन पाटील अजूनही चेंडू बाकी आहेत. आपण तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती दे. यावेळी हास्य प्रकारचे फटके का जर जयदास सारखा बॅटर त्याला स्ट्राईकवर येणार मित्र मिळेल. 31 धावा आहेत. चेंडू बाकी आहेत अजूनही 3. नितीन राईट आर्म ओर देखील मारा राऊंड देखील मारा. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उडवला. एक धाव कंप्लीट केली. 2 होतात का पाहायचंय. 2 धावा देखील कंप्लीट केल्या आहेत. तिसरी होते का पाहायचं आता. ओर थ्रो झालाय. 3 झाल्या तिथून. या उपयुक्त धावा येऊ शकतात. जयदास स्ट्राईकला येतो. नितीन राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय. फुलटॉस आहे. टर्न केलाय. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. उमेदचा अंदाज चुकला. चेंडू सीमारेषा पार. चौकार. धावा झाल्यात धाफल ते पण 38 धावा. 38 धावा झाल्यात. चेंडू बाकी आहेत अजूनही आपण बोलले तर 1 चेंडूचा खेळ बाकी. हा चेंडू फार महत्वाचा आता. इथून काय करतो शेवट गोड करता का पाहायचं. मॅच बॉल आलाय बघा. मॅच बॉल आलाय. 38 झाल्या आहेत.
बॅटर बाद आणि 39 धावांचं लक्ष्य. इथून मात्र आपण तर हेड टू 40+ संघाला मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी की आपण म्हणजे तर कलश स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान हा संघ त्यांना रोखतोय. जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्या डे आमचे साथी समालोचक जगदीश पाटील नायरिल यांच्याकडे जाऊया. डीजे मास्टर त्यांच्या मधून एक सुमधुर संगीत ऐकूया. मंचावरती येऊन आसनस्थ बाबा. बोलतात बाळू पाटील. चला मॅच मध्ये जाऊया. सेमीफायनलचा सामना पहा मिळतो आपल्याला स्वर्गीय स्वप्नील दामोदर पाटील 11
जय हनुमान मोठी देसाईच्या विरोधात गावदेवी हेडूटणे या दोन संघामध्ये ही लढत पाहतोय. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जे ते धावा बनवल्या त्या 38 आणि 39चं टार्गेट आहे या मॅचमध्ये. ते टीम हेडूटणे संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. ॲज द ओपनर्स पाहायला मिळतात आपल्याला नितीन पाटील आणि उमेश पाटील ही जोडी पाहतोय आपण. आणि गोलंदाजी मार्कवरती टीमचा कॅप्टन ज्ञानेश्वर देवकार, लीडर ऑफ द फंड. सामना स्टार्ट. गेम इज ऑन. 38 खेळ 39चं टार्गेट आहे मॅचमध्ये आपल्याला पाहा मिळतोय. जवळजवळ 10च्या सरासरीने धावा बनवायच्यात. टीम हेडूटणे संघाला जो जिंकेल तो पोहोचेल फायनलमध्ये. देसाई संघाची 2 हात करेल. ही ट्रॉफीसाठी चाललेली लढाई आहे. ही संघर्षाची लढाई आहे. येथून जो कमी चुका करेल तो सामना जिंकेल. कारण जास्तीत जास्त चुका करणारा संघ पराभूत होत असं मैदानामध्ये. त्यामुळे आता अत्यंत महत्त्वाचा सामना. दिवसभरात केलेली कामगिरी, चांगली कामगिरी, त्याच्यावरती मात्र आता कोण उभा राहील. चला सामना सुरू होत आहे. बेस्ट ऑफ लक टू टीम्स. पहिलाच बॉल क्रॉस द लाईन. ओ हाताला ब्रश होऊन चेंडू चाललाय पाठीमागे डीपमध्ये. 2 धावा. पहिल्याच बॉलवरती प्रयत्न खूप चांगला होता खेळाडूचा. जयदास देवकर होते. हाताला कदाचित स्पर्श होऊन गेला पाठीमागे. चांगला प्रयत्न होता. या 2 धावा पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाल्या. नानाला तिकडे जायची गरज नाही. नाना इथे राहिला तर पोरं आपोआप येतात. हो फटका चांगला आहे. मिडॉनच्या क्षेत्रामधून उडवलाय. विकास आल्यात 102 मध्ये रूपांतर करायचं होतं. गुड फिल्डिंग. एकेरी धावेवरती समाधान व्यक्त करावं लागलं. हां विजेता तर पाहिजेच ना. कंटिन्यू तो मैदानामध्ये असतो. बाउंड्री लाईनच्या बाहेर. तीन धावा स्कोरबोर्डवरती. उमेश पाटील स्ट्राईकवरती. पहिल्याच सामन्यात याच खेळाडूने 56 धावा कुठल्या होत्या 18 बॉलमध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप लाईनचा विचार केला तर अतिशय चेक केली जाईल. या ठिकाणी पाहतोय आपण लाईन पहा मिळतोय. चेंडू डॉट आलाय. पुन्हा एकदा बिगॅट करण्याचा प्रयत्न हलकसा अपील केलं गेलंय. एकेरी धाव मिळत असताना लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाले. पहिल्याच चेंडूवरती 2, त्याच्यानंतर सिंगल, डॉट आणि सिंगल. लेग बायच्या स्वरूपामध्ये फक्त 4 धावा. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी ज्ञानेश्वर देवकर टीमचे कॅप्टन आहेत. त्याप्रमाणे कामगिरी करत असताना मैदानावरती पाहतोय. नितीन स्ट्राईकवरती. बॅकफुटला जाऊन चांगला पंच. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दमदार चौकार नितीन पाटीलच्या बॅटमधून.
पुन्हा एकदा आउटसाइड अपस्टंप दिशाहीन गोलंदाजी. एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक चौकार आला, त्यानंतर एकेरी धाव येत असताना पहा मिळतो आपल्याला. हो, पुन्हा एकदा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. वन मोर वाईट बॉल. लागोपाठ 2 चेंडू वाईट फेकले गेल्यात. दिशाहीन गोलंदाजी. सुरुवातीला चांगले चेंडू फेकले ज्ञानेश्वर देवकर. यांना पाहतोय आता पॉवर प्लेचे एकमेव षटक मार्गस्थ असताना. हो, चांगला फटका. खेळ चेंडूला, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकास आले होते मात्र विकासच्या आवाक्याच्या बाहेर गेला चेंडू. दुसरा चौकार नितीनच्या बाट मधून आलाय. षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या तब्बल 14 धावा, बिनबाद 14. चला दुसरे षटक. बॉलिंग मार्क वरती दीपक पाटील. ओ, चांगला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धाबा आल्यात, त्यामुळे तुम्हाला आता सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. बुद्धिमत्तेचा वापर करून आता 17 चेंडू आणि 25 धावसंख्येची आता गरज आहे एडुटने संघाला. ही ट्रॉफीसाठी लढाई चालली आहे. दोन संघामध्ये संघर्ष अनामिका पाहायला मिळतोय. ओ, इट्स पाहतोय आपण चेलचं अपील होतं. चेंडू गेलाय पाठीमागे निघून. 1 मोर डॉट. प्रत्येक वेळेला तुम्ही मोठा पटका खेळू शकत नाही आहे, त्याच्यासाठी तुमच्याकडे गुणवत्ता पाहिजे तो खेळण्यासाठी. कारण गोलंदाज सुद्धा चांगले असतात. हुक केलाय, फटका चांगला आहे. चेंडू जातोय लॉंग लेगच्या वरून. शानदार षटकार. येत असताना पहा मिळतो उमेश पाटील आहे स्ट्राईक वरती. या 6 धावा. पुन्हा एकदा जोरदार फटका चांगला. स्टन अँड डिलिव्हर. लागोपाठचे 2 बिगिट.
तोच फायनल दे नागपूर सोनारपाडा फायनल. हो पुन्हा एकदा ग्राउंड शॉट 1-2 मध्ये रूपांतर करायचं. डीप मध्ये फल्डर उपस्थित आहेत. 2 धाबा सहजरित्या एकवटल्या गेल्यात. 2 षटकार त्यानंतर दुहेरी धाबा. स्कोर झालाय तो एकूण आता 28. 13 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर निघून जातोय. आता 12 मध्ये 11 करायचे आहेत. मागचा सामना सुद्धा असाच होता. मात्र गोलंदाजी चांगली झाली तर सामन्याचा रिझल्ट काही लागू शकेल. आता 12 चेंडू 11 धावेची गरज एडुटनी टीमला. तिसरं षटक 11 धावा बनवायच्यात. रिव्हर्स फटका. नितीन पाटील ओ वन हँडेड कॅच टिपण्याचा प्रयत्न होता दीपक पाटील यांचा. जातोय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. येत असणं आपल्याला पाहा मिळतोय. पुन्हा एकदा पूल केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर पाठीमागे उपस्थित आहेत. एकच धाव. विकेट काढण्याचा प्रयत्न. चेंडू पॅडवरती आदलतोय. डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर एकेरी धाव. पुन्हा एकदा डॉट बॉल. हो उडवलाय बॉलला. बॉल हवेत आहे. जवळपास फिल्डर नाही आहे. 3 फिल्डर आल्यात मात्र तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जातोय. पाठीमागे चेंडू. बॅकअपला कोणी नाही आहे. आणखीन एक धाव. 3 धावा पाहायला मिळालेला नाही. आता सामना जवळजवळ हातातून निष्ठच चाललाय कारण धावा झाल्यात ते आता एकूण 36 झाल्या. गरज आहे फक्त आता 3 धावेची. फक्त 3 धावा करायच्यात. हो चांगला बॉल. पायातला बॉल खेळून काढला. एकेरी धाव मिळत असताना ओ लेग स्टंप उकडला गेलाय. दांडी गुल. एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज बाद.
रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, चेंडू गेला डॉट. डॉट बॉल आलाय. गुरुनाथ पाटील आलेत गोलंदाजी मार्कवरती. धाबा बनवायच्या त्या तुम्हाला आता 5 मध्ये 2. उडवलाय बॉलला, विजयी फटका येईल का? एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. विजयाची धाव एकवटली गेली आहे. थांबले नंतर विजयाची धाव आणि अशा रीतीने संघ गावदेवी हेडविटने संघ पोहोचलाय तो फायनलमध्ये. आता फायनलचा मुकाबला होईल जय वागेश्वर देसाई ए च्या विरोधात गावदेवी हेडविटने या 2 संघामध्ये. चला टॉस सुद्धा होईल.